विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत असताना ठाकरे गटानं अचानक मोठा निर्णय घेत अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय। दरम्यान या घोषणेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली आहे। त्यांच्या स्टेटस नंतर पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती। आता या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सांगितलंय की पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे। तसेच सोशल मीडियावरील चर्चांचा चुकीचा अर्थ काढू नये असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अंधारे यांनी पक्षाविषयी आपली निष्ठा कायम असल्याचं सांगत शिवसेना ठाकरे गट अधिक मजबूत करण्यासाठी आपण काम करत राहणार असल्याचं नमूद केलंय। त्यांच्या प्रतिक्रियेनंतर सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जय महाराष्ट्र। शिवसेना युबीटीच्या वतीने सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वागत। गेल्या महिनाभरापासून पुण्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा एकूण विचार करता आणि फक्त पुणेच नाही तर पुण्यासोबतच चाकण असेल, अकोला असेल, अमरावती, परतवाडा असेल, या सगळ्याच ठिकाणी ज्या पद्धतीने महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे हे सगळं गंभीर आहे, चिंताजनक आहे। एकीकडे चिमुरड्या मुलींवरचे अत्याचार, त्याचं प्रमाण आणि त्या घटना वरचेवर घडत आहेत आणि दुसरीकडे पीडितांना दिलासा देण्याच्या ऐवजी पीडितांवरच ज्या पद्धतीने लाठी हल्ला करणे, त्यांना हुसकावून लावणे, न्याय मागण्यासाठी जे लोक समोर येत आहेत त्यांनाच दाबदडप करणे हे जास्त गंभीर आहे। या निमित्ताने एकूण बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा जे वर्किंग पॅरेंट आहेत ते आपली मुलं पाळणा घरामध्ये ठेवू शकतात, मात्र जे घरेलू कामगार आहेत, वेठबिगारी मजुरी करणारे, मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत, ज्यांना कदाचित आपली मुलं पाळणा घरात ठेवणे शक्य नाही आणि ज्यांची मुलं गल्ली किंवा घराशेजारी असणाऱ्या छोट्याशा मैदानांमध्ये कुठे कुठे खेळत आहेत, आता त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। परवा दिवशी महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी सांगितलं की पेरोलवरती अशा लोकांना सोडलं जाऊ नये। माझा प्रश्न त्याच्या आधीचा आहे, तुम्ही त्यांना पॅरोलवर सोडायचं का नाही ते नंतर बघूया, पण मुळात अशा घटनेतला जो आरोपी आहे त्याला अटकपूर्व जामीन होतोच कसा? कारण परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठ मध्ये 6 वय वर्ष बालिकेवर शाळेतल्या शिक्षकानेच अत्याचार केले आणि या शिक्षकाला अटकपूर्व जामीन हा सोनपेठच्या पीआयने दिला। मी पुढे एकदा ते नमूद करते की परभणी जिल्हा पाथरी तालुका सोनपेठ मधल्या 6 वर्षाच्या बालिकेवर शिक्षकाने अत्याचार केला आणि शिक्षकाला अटकपूर्व जामीन झाला। ही गोष्ट का घडते याचा सरकारने विचार केला पाहिजे। शक्ती कायदा तुम्हाला का मजबूत करायचा नाही आणि अंमलबजावणीत आणायचा नाही? जे देवेंद्रजी आम्हाला वारंवार सांगतात याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर राजकारण करू नका, त्या देवेंद्र फडणवीसांची अशी कोणती अडचण आहे की ते शक्ती कायदा अंमलात आणत नाहीत? फक्त तो शक्ती कायदा भाजपने केला नाही, महाविकास आघाडीने केलाय आणि महाविकास आघाडीने केलेला कायदा अंमलात आणायचा नाही म्हणून जर तुम्ही आडमुठेपणा करत असाल तर फडणवीस आणि फडणवीसांचं सरकार हे खऱ्या अर्थानं राजकारण करत आहे। महिला आणि मुलींच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने विचार करण्याच्या ऐवजी ते अशा पद्धतीने राजकारण करत आहेत हे आम्हाला दुर्दैवाने इथे नमूद करावं लागेल। दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या प्रकरणामध्ये महिला बालकल्याण विकास मंत्री कुठे आहेत? महिला बालहक्क आयोग कुठे आहे? एरवी इलेक्शन काळामध्ये सोकोल्ड जो महिला बालहक्क आयोग आहे जो फार हिरिरीने जागा होतो तो कुठे आहे? गेल्या 1.5-2 महिन्यांपासून महिला आयोगाचं पद रिक्त आहे।
हे पद का भरलं जात नाही? अगदी सुनेत्रा वहिनींनी त्यांच्या पक्षातल्या महिलेला द्यावं, आमचं काही म्हणणं नाहीये. तुम्ही तुमच्या पक्षातल्या, तुम्हाला IAS IPS अधिकारी महिला नेमायची नाही ना, हरकत नाही. तुम्ही तुमच्या पक्षातल्या कुणालाही द्या, ती कोण असावी ते तुमचा निर्णय आहे. पण महिला आयोगाचं पद तुम्ही रिक्त कसं काय ठेवू शकता? या सगळ्या महिलांनी दाद मागायला कुठे जायचं? मी मगाशी जे म्हटलं की वर्किंग वुमन किंवा वर्किंग पॅरेंट आपल्या मुलांना पाळणा घरांमध्ये ठेवतात, पण लातूर, अकोला आणि काही ठिकाणावरून अशाही तक्रारी आल्या की पाळणा घरातल्या संचालकांकडून या छोट्या बालिकांवर अत्याचार झाले. पुणे जिल्ह्यात किती पाळणा घर आहेत? या पाळणा घरातले किती पाळणा घर अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत? काय महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे यांनी याचा सर्वे केलेला आहे का? आदिती तटकरे यांनी गेल्या महिनाभरात एक तरी बैठक बालकांच्या हक्कांच्या संबंधाने भरवलेली आहे का? किमान एकदा तरी इथल्या रिमांड होम सुधारगृहामध्ये असणाऱ्या मुलांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आदिती तटकरे यांनी केलेला आहे का? आमचा आदिती तटकरे यांना व्यक्तिशः विरोध असायचं कारण नाही. मात्र तुम्ही ज्या पदावर काम करत आहात त्या पदाशी संबंधित असणारे जर अनेक प्रश्न गेल्या महिनाभरात ऐरणीवर येत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येत नसतील तर आदितीजी, तुम्हाला खरंच मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? झेपत नसेल तर राजीनामा द्या. एखादी नागवडे, एखादी सना मलिक सारख्या महिलांना द्या संधी. का खुर्च्या अडवून बसताय? निव्वळ तुमचे वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहेत म्हणून तुम्ही त्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पार पाडणारच नाहीत का? मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. या शहरातल्या एकूण पाळणा घरांमध्ये अधिकृत पाळणा घरं, अनधिकृत पाळणा घरं, प्ले ग्रुप अधिकृत आणि अनधिकृत या सगळ्यांमध्ये त्यांचे सर्वे झाले पाहिजेत, त्या सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे आणि या आडून चालणारा सावळा गोंधळ सुद्धा थांबला पाहिजे. विशेषतः पुण्यातला टिळक रोड, हत्ती गणपती चौक हा जो सगळा एरिया आहे हा UPSC MPSC चा हब एरिया आहे. या एरियाज मध्ये अनेक ठिकाणी मुलींना कॉट बेसिसवर जागा दिल्या जातात. या ज्या कॉट बेसिसवर जागा दिल्या जातात त्यातल्या कित्येक हॉस्टेल म्हणून घेणारे जे काही 1 BHK 2 BHK फ्लॅट सिस्टीम आहे त्यांचे रजिस्ट्रेशन अजिबात नाहीत. या ठिकाणी जर चुकीचा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? आदिती तटकरे या संबंधाने जागा होणार आहेत का? या UPSC MPSC हब एरियामध्ये जे काही अनधिकृत हॉस्टेल्सच्या नावाखाली स्वतःचे 1 BHK 2 BHK किंवा पेइंग गेस्ट पद्धतीने जे कॉट बेसिस दिले जातात यातनं जर चुकीचे प्रकार घडले तर याला जबाबदार कोण? मला वाटतं यावर बोललं पाहिजे. तिकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे, मला वाटतं त्या महापौर कमी आणि मुख्यमंत्री जास्त होऊ पाहत आहेत. त्या कदाचित हे सांगू पाहत आहेत की देवेंद्र फडणवीसांना एवढं कळत नाही जेवढं मला कळते आणि त्या मुंबईमधले किती बांगलादेशी काय काय या गोष्टींवरती फार बोलत आहेत. मला वाटतं रितू तावडेजी, तुम्ही जरा मुंबईतले गटर मीटर वॉटर बघा किंवा मग एकदा जाहीर करा की फडणवीसांना काहीच कळत नाही म्हणून मला या प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागतंय. ज्या अर्थी रितू तावडे पुन्हा पुन्हा या सगळ्या लोकांचे प्रश्न उपस्थित करतायत त्या अर्थी रितू तावडे फडणवीसांच्या एकूण अकार्यक्षम कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. तर त्याकडे त्या जरा लक्ष देतील अशी आमची अपेक्षा आहे.